आज आपण बघणार आहोत पोकळ्याची भाजी। स्पेशल खानदेशी भाजी आमच्याकडे जास्त करतात आणि मिळतेही जास्त। नमस्कार, मी सुवर्णा उबाळे, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये। तर मग आजची जी भाजी आहे ती आमची खानदेशी स्पेशल आहे आणि शक्यतो आमच्या इकडेच येते। काही भागात येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तर हे आहे पोकळ्याची भाजी। तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं तसं माझ्या दादांनी एक वाफा तयार केला आहे गच्चीवर आणि तिथे ज्या थोड्या थोड्या भाज्या टाकल्या मिक्स सगळ्या। तरी ते पोकळ्याची भाजी, पालक, आंबट चुक्याची भाजी आणि थोडीशी मध्ये मध्ये कोथिंबीर। तर नवीनच सुरुवात झाली यायला, पहिल्यांदाच तोडली ही भाजी आणि छान अशी ताजी ताजी भाजी पोकळ्याची लागत होती। तरी ते मोगरा, कन्नेर वगैरे सगळे झाडं पण आहे, कढीपत्त्याचं झाड आहे घरच्या घरी। तर मग इथे पोकळ्याची भाजी स्वच्छ करून घेतली, धुवून घेतली आणि जशी मी वरची खुडून घेतली होती भाजी, म्हणजे जे खालची दांडी तिला परत भाजी येईल, त्यामुळे ही फक्त वरची खुडलेली आहे। तरी ती भाजी व्यवस्थित खुडून घ्यायची किंवा कापूनही घेतली तरी चालते, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। यासाठी साहित्य लागणार आहे तेल, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि मीठ। एकदम कमी साहित्यात आणि अगदी चविष्ट अशी बनणारी भाजी, म्हणजे काळं पाणी म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये। तर खूप छान अशी भाजी लागते ही आणि भाकरीसोबत काला मोडून म्हणा किंवा आपण चपातीसोबतही खाऊ शकतो किंवा नुसती आपण प्यायलाहीचा रसा वगैरे बनवू शकतो भाजीचा। आणि जसं आपण म्हणतो तर लोखंडाच्या कढईमध्ये बनवायचं हे जे आपण काळं पाणी म्हणतो किंवा सूप म्हणतो ते बनवायला। तर ह्या ज्या भाज्या आपण बनवतो जे काळं पाणी म्हणतो ते शक्यतो लोखंडी कढईमध्येच बनवायचं, त्याची चव खूप छान येते। आणि आता ही भाजी थोडी शिजलेली, यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर ही भाजी आपण मस्तपैकी काला मोडून लोणचं सोबत असलं की खूपच छान लागते, पापड, लोणचं। तर मग एक उकळी आली की भाजी तयार आहे, काही जास्त वेळ लागत नाही व्हायला, अगदी 5 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते। तर अशी दाबून बघायची आणि लगेच ही दांडी शिजते, काही वेळ लागत नाही भाजी शिजायला, पण अगदी 5 मिनिटामध्ये ही भाजी होते आणि खूपच चविष्ट अशी भाजी आहे पोकळ्याची भाजी। तर मग कुठे भेटली तर करून बघा आणि छान अशी भाजी होते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। जर जळगावचे नसतील तर इतर भागात मिळत असेल तर जळगावचे लोक म्हणतील की काय हा व्हिडिओ बनवला, आणि ही भाजी तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण इतर ठिकाणी काही माहिती नाही ही भाजी, त्यामुळे आमच्या इथे कधीतरी मिळते मुंबई साईडला ही भाजी, तर आम्ही आणतो आवर्जून। तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।